हॅलो, कपिल भुतकर बोलतोय. काय विशेष? हो, विशेषच आहे. 4 कोटी रुपयांच्या संदर्भात बोलायचं होतं. काय? मिस्टर वनारसे, माझी अशी खात्री आहे की ते पैसे तुमच्या घरातच कुठेतरी आहेत. निदान ते असण्याच्या खाणाखुणा, काही पुरावे हे तर नक्की आहेत. कारण 4 कोटी ही रक्कम काही छोटी नाही, आणि ती अशी जादू केल्यासारखी गायब करणं ही सुद्धा गोष्ट सोपी नाही. तुम्ही जर म्हणताय की पैसे घरात आहेत, तर घरातल्याच कोणाला तरी निश्चित माहिती असणार. एक्झॅक्टली. एकदा ते पैसे मिळाले की ती व्यक्ती कोण याचा सुद्धा उलगडा होईलच. पण त्यासाठी मला तुमच्या घराची कसून झडती घ्यावी लागेल, आणि काही काळासाठी तरी तुम्हाला तुमचं घर माझ्या ताब्यात द्यावं लागेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही झडती होईस तोपर्यंत तुम्हाला तुमच्या घरच्यांना कुठेतरी बाहेर पाठवावं लागेल. तुम्ही जे म्हणताय ते योग्य असेल, पण हे एवढ्या जमण्यासारखं नाहीये. जमायलाच पाहिजे मिस्टर वनारसे, कारण की अशी झडती होणार असा सुगावा जर संबंधित व्यक्तींना लागला ना, तर ते पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करतील अशी भीती वाटते मला. त्यामुळे ही झडती अशी अचानक वीज पडल्यासारखीच झाली पाहिजे. हो, पण हे कसं जमणार? माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. ओके, मी प्रयत्न करतो. ओके. हे घे. मावशी कुठे? तिचं झालं मगाशीच. पोटात जळजळत होतं म्हणून भात खाऊन झोपली ती. देवीचं पण झालं तिच्याबरोबर. आपणच राहिलो होतो. तर मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. आज पेस्ट कंट्रोलवाल्याचा फोन आला होता. आपलं त्याच्याबरोबर वर्षातून 3 सर्व्हिसेसचं कॉन्ट्रॅक्ट आहे. तर दुसऱ्या सर्व्हिसेससाठी ते उद्या येणार. उद्या? आणायचा फोन आला होता, तर म्हटलं उद्याच करून टाका. विक्रम, खरंच आहे ते. पण मला असं वाटतं की तू निर्णय घेण्याच्या आधी सगळ्यांची सहमती घेतली असतीस तर ते बरं झालं असतं. म्हणजे एक पद्धत म्हणून, नाही का? आणि ते औषधाचा फवारा मारणार म्हणजे किचन सगळं आवरावं लागणार. नाही, आपल्याला काहीच त्रास नाहीये. त्यांचीच माणसं येऊन सगळं करून जाणार आहेत. आणि आपली तर हर्बल ट्रीटमेंट आहे, त्यामुळे स्ट्रॉंग इन्सेक्टिसाइड्स मारायचा पण प्रश्न येत नाही. बाबा, असं काय मला घरातल्या घरात फोन करून बोलवलं? सांगतो. उद्या मीच मला माझ्या घरातनं हाकलायचं आहे 2-3 तासासाठी, असं मला थोड्याच वेळापूर्वी कळलं. बाबा, विक्रमचं म्हणणं फक्त एवढंच होतं की पावसाळ्यानंतर लवकरात लवकर पेस्ट कंट्रोल करून घ्यायला पाहिजे. पेस्ट कंट्रोल उद्या करायचं की नाही यावर चर्चा करण्याचा अवसर आपल्याला विक्रमराजांनी काही ठेवलेलाच नाहीये. त्यामुळे तुर्तास आपण ही चर्चा स्थगित करूया. राजांनी ठरवलं ना की उद्या पेस्ट कंट्रोल करायचं, म्हणजे उद्या पेस्ट कंट्रोल करायचं. त्यासाठी घरातल्या लोकांना 2-3 तासासाठी अज्ञातवासात जावं लागलं तरी चालेल. मी असं म्हणतो की मी मयंककडे जातो. मयंककडे? पण मयंक मला मुलासारखा आहे. काय म्हणाले बाबा? माझी आरती गाऊन झाली असेल. उद्या ते मयंककडे राहायला जाणार आहेत. अरे वा, हा म्हणजे पांडुरंगाने पुंडलिकाकडे जाण्याचा योग आहे. क्या बात आहे. दोघेही खुश, तेही खुश आणि मयंकही. उद्या ते भेटणार म्हणजे मला भयंकर उचक्या लागणार. विक्रम, तू असं विचित्र का वागतोयस? मी तुझ्याशी कुठं बोलणार नाहीये. पेस्ट कंट्रोल करायचा निर्णय का घेतला हे मी तुला सांगणार आहे. का? उद्या पेस्ट कंट्रोल होणारच नाही. म्हणजे उद्या घराची झडती घेतली जाणार. हे काय मस्करी आहे विक्रम? या घराची झडती होणार? कोण घेणार आणि कशासाठी? या घरातून अचानक 4 कोटी रुपये गायब कसे झाले हे शोधण्यासाठी. 4 कोटी रुपये?
पण त्याचा आत्ता काय संबंध? निदान तू तरी असं बोलू नकोस नाही ना. घरातनं एवढी मोठी रक्कम गायब झाली आणि त्यानंतर कोणीच त्याबद्दल काही बोलत नाहीये. अरे पण विक्रम, ते पैसे घरातून गायब झालेत. आता घराची झडती घेण्यात काय पॉइंट आहे? ते पैसे कपाटातून गायब झाले. बरं, हे करून काय मी कोणाचं नुकसान नाही करत आहे किंवा कोणाला काही दुखावतही नाही. तसंच जर करायचं असतं तर मी पोलिसच आणले असते की घरात. माझ्या मनात एक शंका आहे जी अत्यंत लॉजिकल आहे. मी फक्त माझ्या शंकेचं निरसन करतोय बस. मामा तुझा फोन. हॅलो. हॅलो नैना, तुला आज इथे येणं शक्य आहे का? हॅलो हॅलो नैना. हो, मी घरीच आहे. बोला ना. कोणी आहे का तिथे? तुला आत्ता बोलणं शक्य नाहीये ना? बरं, हे बघ, अविनाशची तब्येत खूप बिघडली आज. आज सकाळी गोळी घेतल्यानंतर त्याला ग्लानी आली होती, तेव्हा सुद्धा सारखं तुझंच नाव घेत होता तो. तुला जमेल का यायला? बघ, म्हणजे शक्य असेल तर येऊन जा ना प्लीज. हो हो, येते ना. मी फोन करून येईन. ठीक आहे. ओके.